शिक्षक बंधू भगिनींनी मग विद्यार्थिनींना सैनिकी प्रशिक्षण असेल, स्वसंरक्षणाचे धडे देण्याचं काम असेल, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम असेल, विद्यार्थिनींना शिक्षणाच्या सोबतच त्यांच्यामध्ये जे काही कला क्रीडा गुण असतील त्यांनाही प्राधान्य देण्याचं एक चांगलं काम आपल्या या शाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होत आहे. सोबतच शाळा व्यवस्थापन समिती असेल, विद्यार्थिनींचे पालक असेल, त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. मला वाटतं की अतिशय छान कॅम्पस आपण या ठिकाणी विकसित केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी ज्या काही सुविधांची या ठिकाणी आपल्याला अपेक्षा असेल, मुख्याध्यापक कोण आहे? मुख्याध्यापक साहेब, आपल्या शाळेच्यासाठी ज्या ज्या काही गोष्टींची अपूर्तता असेल, काही सुविधांची आवश्यकता असेल, एक निवेदन तुम्ही द्या. जिल्हाधिकारी महोदय पण आहेत, आपल्या विभागाचे अधिकारी महोदय पण आहेत. तात्काळ या ठिकाणी या सर्व सुविधांची पूर्तता त्या ठिकाणी करून दिली जाईल, हे पण मी या ठिकाणी अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो. जे काही पालक वर्ग या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांना विनंती आव्हान आहे की आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्या. कदाचित जीवनामध्ये इतर बाबींमध्ये थोडीफार तडजोड आपण करू, परंतु आपल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. त्यासोबतच त्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार झाले पाहिजे. ते उद्याचे आमच्या भारताचे भावी नागरिक आहेत, ते प्रखर राष्ट्रभक्त घडले पाहिजे. यासाठी जे जे काही करावं लागेल ते आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी निश्चितपणे करूया. मला वाटतं की थोडे पावसाचे थेंब येत आहेत आणि म्हणून मी आपला जास्तीचा वेळ या ठिकाणी घेणार नाही. अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाची पण तयारी केलेली, त्या सर्व विद्यार्थिनींचं मी अभिनंदन करतो. आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचं परत एकदा मी अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. ज्या काही गुणवंत मुख्याध्यापक महोदय त्या विद्यार्थ्यांच्या बक्षिसासाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने 1 लाख रुपयाचा निधी आपल्या शाळेच्या आणि या निधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं आपण त्या ठिकाणी अभिनंदन करावं, त्यांना प्रोत्साहित करावं, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. पावसामुळे आपण हा शॉर्टकट कार्यक्रम या ठिकाणी करतो आहोत. परत एकदा सर्व विद्यार्थिनींचं मी अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. खूप अभ्यास करा, आपल्या आई वडिलांचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या गावाचं नाव मोठं करा, आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं करा. शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.